पंचमोऽध्यायः। या अध्यायातनं आपल्याला शिकायला मिळतं की अहंकाराचा त्याग, आपलं पद, आपल्याकडे असलेला पैसा, सत्ता आणि प्रतिष्ठा याचा जो अहंकार माणसाला होतो, तो अहंकार माणसाला विनाशाकडे घेऊन जातो. देवाच्या आणि सत्याच्या दरबारात सर्व समान असतात. तिथे कोणी राजा नाही आणि कोणी रंक नाही. आणि म्हणून या ठिकाणी या राजाला अहंकार असतो आणि त्याने प्रसादाचा आणि अन्नाचा त्याग केला, अनादर केला. म्हणून श्रद्धेने दिलेल्या प्रसादाचा कधीही अवमान करू नये. कोणत्याही पूजेतील किंवा सात्विक अन्नाचा आदर करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि त्यानंतर हीच कथा आपल्याला सांगते की पश्चात्ताप आणि क्षमा म्हणजे माणसाकडून चूक होणे शक्य आहे, पण वेळेवर आपली चूक ओळखून पश्चात्ताप केला आणि नम्रतेने क्षमा मागितली तर देव क्षमा करतो आणि संकटातून मार्ग निघतो. त्यानंतर जात किंवा वर्गाचा भेदभाव न ठेवणं, गोप असू देत, गवळी असू देत, सामान्य लोक ते होते. आणि अंगध्वज नावाचा राजा होता. तो केवळ भाव आणि भक्ती बघतो, माणसाचा सामाजिक दर्जा नाही. थोडक्यात सांगायचं तर हा 5वा अध्याय आपल्याला शिकवतो की श्रीमंती किंवा अधिकाराचा गर्व न बाळगता देवासमोर नेहमी नम्र राहावं आणि सत्याचा मार्ग धरावा, हे आपल्याला या 5व्या अध्यायामध्ये शिकायला मिळतं. हा 5वा अध्याय. अथ पंचमोऽध्यायः. ऋषिरुवाच सूतोवाच अथान्यच्च प्रवक्ष्यामि शृणुध्वं मुनिसत्तमाः. असीदङ्गध्वजो राजा प्रजापालनतत्परः. प्रसादं सत्यदेवस्य त्यक्त्वा दुःखमवापसः. एकदा स वनं गत्वा हत्वा बहुविधान् पशून्. सूत म्हणाले, ऋषी हो ऐका, आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगतो की प्रजाहित दक्ष असा एक अंगध्वज नावाचा राजा होता आणि सत्यनारायणाचा प्रसादाचा त्याने त्याग केला, अपमान केला. त्यामुळे त्याला अतीव दुःख भोगावं लागलं. ती कथा मी तुम्हाला सांगणार आहे. एकदा काय झालं की हा राजा अरण्यामध्ये गेला आणि तिथे अनेक त्यांनी प्राण्यांची शिकार केली. नंतर त्याला थकून गेला होता. विश्रांतीसाठी एका वृक्षाच्या सावलीमध्ये तो आला आणि त्या ठिकाणी तो विश्रांती घेत असताना काही गुराखी मंडळी त्या वनामध्ये एकत्र जमून गोप बांधव भक्तियुक्त अंतःकरणाने मनाने भगवंताचं पूजन करीत असल्याचं त्यांनी पाहिलं. परंतु राजाने ही पूजा पाहिली, परंतु स्वतःला मी राजा आहे, मी सत्ताधीश आहे, मी मोठा आहे या गर्वाने तो त्या पूजेकडे गेला नाही. त्याने त्याला नमस्कारही केला नाही. आणि तरी सुद्धा ततो गोपगणा सर्वे प्रसादन नृपसन्निधौ. त्या गोपालांनी मात्र राजापुढे प्रसाद आणून ठेवला आणि तो ग्रहण करण्याची विनंती केली. परंतु त्या राजाने तो प्रसाद पाहिला आणि इकडे काय झालं की त्या गोपांनी राजाला प्रसाद दिला आणि स्वतः त्यांनी प्रसाद घेतला, संतुष्ट झाले. आणि प्रसाद भक्षण न केल्यामुळे राजा मात्र अतिशय दुःखी झाला. ततः प्रसादम संत्यज्य राजा दुःखमवापसः. मग काय झालं त्याला दुःख तर तस्य पुत्र शतं नष्टं धनधान्यादिकंच यत सत्यदेवेन तत्सर्वं नाशितं मम निश्चितं. त्याचे जे काही 100 मुलगे होते, धनधान्य अन्य ऐश्वर्य जे काही होतं ते नष्ट झालं. और राजाला कसे 100 पुत्र होते? एकाने मला कथा सांगताना विचारला, हो काय राजाला काय 100 कसे काय पुत्र? तर राजाचं परम कर्तव्य असं आहे की जो राजा आपल्या प्रजेचं पालन पुत्राधिकांप्रमाणे करावं असं राजाला दंडक घातलेला आहे. म्हणून प्रजा जी आहे ती राजाची पुत्रवत आहे. जसं एखाद्या पुत्राचं आणि वडिलांचं नातं असतं तसं राजाचं आणि प्रजेचं नातं असतं. आणि म्हणून जे काही त्याच्या प्रजा होती त्या प्रजेमधले सगळे त्याचे पुत्रच नव्हते का? या न्यायाप्रमाणे
म्हणून इथे सांगितलं की त्याचे 100 पुत्र नष्ट झाले, धनधान्य ऐश्वर्य नष्ट झालं आणि या सत्यदेवाच्या प्रसादाचा त्याग केल्यामुळे त्याने माझं सर्व वैभव नष्ट झालं हे त्याच्या लक्षात आलं. आता लक्षात आल्याने त्या गोपालांनी जिथे पूजन केलेलं होतं तिथे तो त्वरित गेला, उपस्थित झाला. त्याच गोप बांधवासह त्यांनी भक्तियुक्त अंतःकरणाने सत्यदेवाचं पूजन केलं आणि प्रसाद घेतला, आनंदी झाला. आणि पुन्हा या सत्यनारायणाच्या कृपा प्रसादाने धन धान्य अन्य वैभवासह 100 मुलगे त्याला परत मिळाले आणि पृथ्वीवरील सर्व सुखांचा उपभोग घेऊन शेवटी तो मोक्ष पदाला पोहोचला. आणि म्हणून सूत या ठिकाणी म्हणतात, सूत उवाच य इदं कुरुते सत्यव्रतं परम दुर्लभम शृणोति च कथां पुण्यां भक्तियुक्तः फलप्रदां धनधान्यादिकं तस्य भवेत् सत्यप्रसादतः दरिद्रो लभते वित्तं बद्धो मुच्येत बंधनात. सूत म्हणतात, ऋषी श्रेष्ठ हो, परम दुर्लभ असं हे श्री सत्यनारायण व्रत जो करतो किंवा त्याची परमपुण्यकारक कथा भक्तियुक्त मनाने जो श्रवण करतो त्याला श्री सत्यनारायणाच्या कृपेने धनधान्यादी सर्व प्रकारचं ऐश्वर्य प्राप्त होतं आणि दरिद्रो लभते वित्तम बद्धो मुच्येत बंधनात. आणिक एक गोष्ट महत्वाची आहे की दरिद्री माणसाला धन मिळतं आणि बंधनात पडलेला मनुष्य बंधनातून मुक्त होतो, असं हे सत्यनारायणाचं व्रत आहे. म्हणून भीती भयात प्रमुच्येत सत्यमेव न संशयः ईप्सितंच फलं भुक्त्वा चान्ते सत्यपुरं व्रजेत. भीतिग्रस्त निर्भय होतो आणि इच्छित फल प्राप्त करून शेवटी तो सत्यपुराला म्हणजे मोक्षाला जातो, मुक्त होतो. ऋषी हो, ऐका. इति वहा कथितं विप्राः सत्यनारायण व्रतं यत्कृत्वा सर्व दुःखेभ्यो मुक्तो भवति मानवः. विशेषतः कलियुगे सत्यपूजा फलप्रदा केचित् कालं वदिष्यन्ति सत्यमीशन्तमेव च. अशा प्रकारे परमपावन इच्छित पूर्ण करणारे असं हे व्रत मी तुम्हाला सांगितलं. जो मानव भक्तीने हे व्रत करेल तो निसंशय मुक्त होईल. आणि या कलियुगामध्ये विशेष फलप्रद असं हे व्रत सांगितलेलं आहे. जो कोणी मानव हे व्रत करू शकतो. या सत्यदेवाला कोणी काल म्हणतात. केचित् कालं वदिष्यन्ति सत्यमीशन्तमेव च सत्यनारायणं केचित् सत्यदेवं तथा परे. कोणी सत्य म्हणतात तर कोणी ईश म्हणतात, कोणी सत्यदेव म्हणतात. श्री सत्यनारायण या नावाने हे व्रत परिचित आहे. अशा प्रकारे विविध रूपे धारण करणारा, सर्व भक्तांची इच्छा पूर्ण करणारा असा हा सनातन भगवान कलियुगामध्ये सत्यनारायण व्रत रूपाने प्रख्यात होईल. आणि ही कथा नियमितपणे जो वाचत राहील किंवा श्रवण करेल त्याची सर्व पापे श्री सत्यदेवाच्या कृपेमुळे नष्ट होतील. य इदं पठते नित्यं शृणोति मुनिसत्तमाः सत्यं नश्यति पापानि सत्यदेव प्रसादतः. या कथेतून एक तात्पर्य असं आहे की राजा म्हणाला की राजाने सगळ्या प्रजेला सारखी वागणूक दिली पाहिजे. सर्वांशी राजाचे प्रेमाचे संबंध असले पाहिजेत. वनात राहणाऱ्या गोप बांधवांशीही राजाची मैत्री असली पाहिजे. म्हणजेच राज्याचं जे काही परिसीमा आहे या सीमेवरती असलेल्या जंगलांमधल्या आदिवासी, भिल्ल किंवा गवळी लोकांशीही राजाची मैत्री पाहिजे. कारण यांच्यामुळेच राज्य सुरक्षित राहणार आहे. जेव्हा राजा त्यांच्यामध्ये एकत्र होत नाही, त्यांच्याबरोबर बसत नाही किंवा त्यांच्याशी मैत्री करत नाही, त्यावेळेला ही सगळी मंडळी सीमेवरची राजावरती रुष्ट होतात आणि मग शत्रू सहजगत्या राज्यामध्ये चारी बाजूनी शिरू शकतात आणि राजाचा नाश करू शकतात. हेच यातून शिकण्यासारखं आहे
की मी राजा आहे म्हणून या वनामध्ये राहणाऱ्या गोप किंवा भिल्ल लोकांशी का मी मैत्री करावी, हा विचार इथे न करता देव हा सगळ्यांवर कृपा करणारा आहे आणि राजाने पण सगळ्यांवर सारखी दृष्टी ठेवली पाहिजे, सर्वांना सारखंच जवळ केलं पाहिजे, हे राजाचं परम कर्तव्य आहे. हे आपल्याला या अध्यायातून शिकायला मिळतं. असंच या सत्यनारायणाची भक्ती करत राहा. सत्यनारायणाची भक्तीने श्रद्धेने अतिशय छान पूजा करत राहा. प्रत्येक वेळेला आपल्याला एवढी विस्तृत कथा ऐकायला मिळत नाही, म्हणून माझ्या या मंदार सुमंगल या यूट्यूब चॅनलद्वारे मुद्दामून यावर्षी मी ही सत्यनारायणाची कथा 5ही अध्यायांची 5 व्हिडिओमध्ये अपलोड करतो आहे. जरूर आपण श्रावण महिना किंवा कोणत्याही चांगल्या दिवशी जसा वेळ मिळेल तशी ही कथा श्रवण करत राहा. निश्चितपणे या सत्यनारायणाची कृपा कथा श्रवणाने आपल्यावर होत राहील आणि त्याच्या आशीर्वादाने काहीतरी चांगलं जीवनामध्ये घडेल. तर असंच माझ्या या चॅनलला जोडलेले राहा. आपल्याला हे व्हिडिओ आवडले तर लाईक करा, आपल्या परिवारामध्ये जरूर शेअर करा आणि ज्यांनी माझा हा चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल त्यांना एक विनंती आहे की जरूर जरूर चॅनल हा सबस्क्राईब करा. कॉमेंट काही करायचं असेल तरी करा, म्हणजेच अजून काही नवीन व्हिडिओ करण्याकरता, नवीन विषय तुमच्या समोर आणण्याकरता एक प्रकारचं तुमच्याकडूनच मला बळ मिळतं. म्हणून हे सगळं करणं आवश्यक आहे. इतकीच मी प्रार्थना करेन. सांगितलेली कथा त्या प्रभूंच्या चरणी अर्पण करूया, नतमस्तक होऊया. सत्यनारायण महाराज की जय. इति श्री स्कंद पुराणे रेवाखंडे सत्यनारायण कथायां पंचमोऽध्यायः. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सत्यनारायण महाराज की जय.